हं? नमस्कार नमस्कार. एक सुंदर मेसेज आम्हाला व्हॉट्सअपवर आला, म्हणून तुम्ही पण वाचला असेल अर्थात. बट म्हटलं तुम्हाला ऐकूया, कारण खूप सुंदर आहे. याच्या मागचं थोडं म्हणणं काय आहे याच्या मागे ते ऐकून घ्या. तर मेसेज असा आहे: केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते, नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते. केस आणि नारळ विकूनी होतो व्यापार, सोनं चांदी अर्पण करून कुठे काय मिळते. सोने चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव, काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा. कधी शेतकऱ्याला बियाणं दान देऊन बघ, कधी निराधार कन्येचा विवाह लावून बघ, कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ, कधी एखाद्या उपाशाला घास भरून बघ, कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ, कधी एखाद्या शाळेचा जीर्णोद्धार करून बघ, कधी एखाद्या वृद्धाश्रमास दान करून बघ, कधी एखाद्या आश्रमातील निराधारावर प्रेम करून बघ. एकदा दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघ. जेव्हा मंदिरात आणि मस्जिदमध्ये जाणाऱ्या रांगा वाचणाऱ्या जातील, तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कोणाचं हस्तक होत नसतं, आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसतं. शाळेचे छत गळके आणि मंदिराचे छत मात्र सोन्याचे. ऐका, शाळेचे छत गळके आणि मंदिराचे छत्र मात्र सोन्याचे. शाळेत आज मुलांना बसायला साधी फरशी नाही, मंदिराला मात्र संगमरवरी. शाळेला 2 रुपये देताना 10 वेळा चौकशा करणारा पालक मंदिराला 2,000 देताना अजिबात चौकशी करत नाही. आपला भारत नक्की महासत्ता होणार का? पायात घालायची चप्पल एसी मध्ये विकायला ठेवतात आणि भाजीपाला फुटपाथवर. म्हणे आमचा देश कृषीप्रधान आणि आत्महत्या करतो शेतकरी. शेकडो मैल चालतो वारकरी आणि विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री. वाचा, विचार करा, आणि पटलं तर हा मेसेज पुढे पाठवा. हा आम्हाला सांगण्याचं का व्हिडिओ काढला आम्ही, कारण हे सगळं जे चालू आहे ते आम्ही बघतोय. तुम्ही फंक्शन करतात, पार्टी करतात, मजा करतात. ऑफकोर्स करा, डेफिनेटली तुमचे पैसे आम्ही पण बोलणार आहे, तुमचं हार्डवर्क आहे. बट याच बरोबर माऊली फाउंडेशन मध्ये ही मास मुवमेंट मध्ये सामील व्हा. शिक्षण आणि स्किल या दोनच गोष्टी आहेत ज्याने आपले अतिदुर्गम आदिवासी लोक, भाऊ बहिणी वरती येऊ शकतील. लक्षात ठेवा. आमच्यावर डिजिटल लर्निंगसाठी 32 इंची टीव्ही डोनेट करा. आमच्याबरोबर स्किल डेव्हलपमेंटसाठी, यांना कौशल्य देण्यासाठी जास्तीत जास्त डोनेशन करा. आपल्या मुलांना नाश्ते, कातकरी समाज नाश्ते म्हणजे तुम्ही फक्त येऊन 2-2 तास बघा, त्यांची अवस्था मग तुम्हाला कळेल. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत, यासाठी सामील व्हा. आणि खरंच जर तुम्हाला आवडलं असेल हे, तर खूप दान धर्म या लोकांसाठी करा. लक्षात ठेवा, मंदिरात मस्जिदमध्ये करू नका, इथे करा. आणि खरंच बघा, भारत आपण विकसित करू शकतो, ही आपली गॅरंटी. पण त्यासाठी आपल्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तर धन्यवाद.